Hello student, welcome to our next lecture. Today we will start next chapter of secretarial practices, chapter number 8, correspondence with depositor. First question is write thanksgiving letter to a depositor. आज आपण चॅप्टर नंबर 8 स्टार्ट करतोय. म्हणजे आतापर्यंत आपण 7 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत आणि लेटर रायटिंग मधील करस्पॉन्डन्स मधील चैप्टर नंबर 8 हे शेवटचे चैप्टर है. ओके, तो करस्पॉन्डेंस में आपको 3 चैप्टर्स रहेंगे. करस्पॉन्डेंस विथ मेंबर्स, करस्पॉन्डेंस विथ डिबेंचर होल्डर और आज हम स्टार्ट करेंगे करस्पॉन्डेंस विथ डिपॉजिटर्स. सो लेट्स स्टार्ट विथ थैंक गिविंग लेटर टू अ डिपॉजिटर. The letter of thanks is sent to the depositor by a company immediately after receiving the deposit. So once company accept deposit from public, company send thanksgiving letter to the depositor. म्हणजे ज्या ज्या लोकांनी कंपनीमध्ये डिपॉझिट ठेवलेले आहे त्या डिपॉझिट ठेवल्यानंतर कंपनी त्या सर्व लोकांना, म्हणजे ते आता कंपनीचे काय झाले डिपॉझिटर, त्या सर्वांना एक थँक गिविंग लेटर काय करते सेंड करते. दिस लेटर गिव्स डिटेल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द डिपॉझिट, दैट इज अमाउंट ऑफ डिपॉझिट, डेट ऑफ डिपॉझिट, पीरियड ऑफ डिपॉझिट एटसेट्रा. और ये जो लेटर भेजा जाता है थैंक्स गिविंग लेटर डिपॉजिटर को, उस लेटर में डिपॉजिट के बारे में डिटेल इंफॉर्मेशन दी जाएगी कि डिपॉजिट का डेट क्या रहेगा, उसका पीरियड क्या रहेगा, डिपॉजिट के ऊपर कितना इंटरेस्ट मिलेगा, कितना अमाउंट डिपॉजिट किया है. ऑल दैट डिटेल्स आर गिवन इन दिस लेटर. द डिपॉजिट रिसिप्ट which is a proof of receipt of deposit is sent to the depositor along with this letter within 21 days from the date of acceptance of deposit. Along with this letter, thanksgiving letter, company also sent deposit receipt. Deposit receipt is to be sent within 21 days from the date of acceptance of deposit. And this deposit receipt is a proof with depositor that they have deposited money with particular company. म्हणजे कंपनी जेव्हा डिपॉझिट एक्सेप्ट करते, लोकांकडून घेते, डिपॉझिट घेतल्यानंतर त्या लोकांकडे काहीतरी प्रूफ असलं पाहिजे की त्यांनी कंपनीला पैसे दिलेले आहेत. मग ते प्रूफ म्हणून कंपनी त्यांना एक डिपॉझिट रिसिप्ट देते. और वो जो डिपॉझिट रिसिप्ट रहती है कितने दिन में डिपॉजिटर को देनी पड़ती है, 21 डेज फ्रॉम द डेट ऑफ एक्सेप्टेंस ऑफ डिपॉजिट. जिस तारीख को डिपॉजिट लिया है उस तारीख से 21 डेज में, मतलब 3 हफ्ते में डिपॉजिट का रिसिप्ट डिपॉजिटर को देना पड़ता है. आणि जी डिपॉजिट रिसिप्ट असते ती प्रूफ असते त्या लोकांकडे किंवा त्या डिपॉजिटरकडे की त्यांनी कंपनीला पैसे दिलेले आहेत. So deposit receipt is also sent along with thank giving letter to depositor. See the letter. Here you have to write name of the company, here register office, and here you have to write address of register office of the company, here CIN number, that is corporate identity number. Same details are there. जर आपण बघितलं डिबेंचर होल्डरचं लेटर असेल, मेंबरचं लेटर असेल, तरी हा जो एवढा पार्ट आहे तो काय राहणार आहे, तुमचा सेम राहणार आहे, तो बदलणार नाही. ओके, हा चाहे लेटर कौन सा भी हो, डिबेंचर होल्डर का हो, मेंबर का हो मतलब शेयर होल्डर का हो या डिपॉजिटर का, यहाँ तक जो इतना मैंने सर्कल किया है उतना जो पार्ट है वो क्या रहेगा, सेम रहेगा. हियर यू हैव टू राइट नेम अँड ॲड्रेस ऑफ द डिपॉजिटर. या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे, नेम अँड ॲड्रेस ऑफ द डिपॉजिटर. नेक्स्ट इज सब्जेक्ट थँकिंग डिपॉजिटर फॉर फिक्स्ड डिपॉजिट. डियर सर, वी आर इन रिसिप्ट ऑफ योर एप्लीकेशन डेटेड 5th April 2019.
यहाँ पे डेट देखो कितना दिया है, 5 अप्रैल 2019 का अप्लीकेशन है, किसका, डिपॉजिटर का। तो हम लेटर कब लिखेंगे, एप्लीकेशन के बाद। एप्लीकेशन का डेट है 5 अप्रैल 2019, सो वी विल मेंशन हियर 10 अप्रैल 2019. म्हणजे एप्लीकेशनची डेट 5 एप्रिल आहे आणि म्हणून आपण लेटरची डेट किती लिहिलेली आहे, 10 एप्रिल. म्हणजे 5 एप्रिल नंतरची डेट तुम्हाला लिहायची आहे. 10 एप्रिल लिहा, 15 एप्रिल लिहा, नो प्रॉब्लेम. For investment of rupees 1 lakh in the fixed deposit as per the terms and conditions stated in advertisement for a period of 2 years. तो यहाँ पे हम उसको कहते हैं कि आप लोगों ने 5 अप्रैल को एप्लीकेशन किया था 1 लाख रुपए डिपॉजिट के लिए, और वो हम लोगों ने एक्सेप्ट किया है. आपका जो डिपॉजिट है 2 साल के लिए हम लोगों ने एक्सेप्ट किया है. आलं लक्षात. म्हणजे या ठिकाणी आपण त्यांना सांगतो की तुम्ही 1 लाख रुपयाचं डिपॉझिट ठेवण्यासाठी अप्लिकेशन केलं होतं, ते आम्ही एक्सेप्ट केलेलं आहे आणि तुमच्या डिपॉझिट ज्या आम्ही टर्म्स अँड कंडिशन दिल्या होत्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यानुसार 2 वर्षासाठी काय केलेले आहेत, एक्सेप्ट केलेले. हिअर यू हॅव टू रिमेंबर दॅट द पिरियड ऑफ डिपॉझिट शुड नॉट बी मोर दॅन 3 years एंड शुड नॉट बी लेस दॅन 6 months. यहाँ पे आपको याद रखना है डिपॉजिट का जो पीरियड रहता है 3 साल से ज्यादा नहीं होना चाहिए. तो यहाँ पे हम लोगों ने 2 years लिखे तो नो प्रॉब्लम. तो गलती से भी यहाँ पे ऐसा मत लिखो कि 5 साल 5 years. चुकून देखील 5 years वगैरे लिहू नका, कारण की डिपॉझिटचा मॅक्झिमम पिरियड किती आहे, 3 years एंड मिनिमम पीरियड इज 6 months. तो 6 महीने से लेके 3 साल आप कौन सा भी पीरियड यहाँ पे लिख सकते हैं. वी आर थैंकफुल टू यू for the initiative and the trust you have shown in depositing a substantial amount in our company. और एंड में हम उसको कहते हैं कि आप लोगों ने हमारे कंपनी के ऊपर जो विश्वास रखा, इसके लिए हम आपको थैंक्स कहते हैं. नेक्स्ट, द डिटेल्स ऑफ डिपॉजिट एक्सेप्टेड आर गिवन इन द फॉलोइंग शेड्यूल. आणि आपण कंपनीने जे डिपॉझिट एक्सेप्ट केलेले आहेत त्याची डिटेल खालील प्रमाणे आपण देतो. सी, फिक्स्ड डिपॉझिट रिसिप्ट नंबर 678. अमाउंट ऑफ डिपॉझिट इज गिवन 1 lakh. पीरियड ऑफ डिपॉझिट that is 2 years. Rate of interest on deposit 12.5%. Bank detail, name of the bank, Citibank. Here you can write any bank. बैंक अकाउंट नंबर 222040. आप यहाँ पे बैंक अकाउंट नंबर कौन सा भी लिख सकते हैं, बैंक का नाम कौन सा भी लिखा तो भी चलेगा. आलं लक्षात. म्हणजे एवढ्या डिटेल तुम्हाला द्यायच्या आहेत. काय काय लिहायचं आहे, फिक्स्ड डिपॉझिट रिसिप्ट नंबर, अमाउंट ऑफ डिपॉझिट, thereafter period of deposit, thereafter rate of interest, then name of the bank and bank account number. The board of directors of our company expresses its gratitude for depositing money in our company. आणि तुम्ही आमच्या कंपनीमध्ये जे डिपॉझिट ठेवलेले आहेत त्याबद्दल आपल्या कंपनीचं जे बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. वी अश्योर यू ऑफ our the best service and thank you for the confidence shown in our company. अश्योर करना मतलब हम आपको भरोसा देते हैं कि आगे भी हमारी कंपनी आपको अच्छी सर्विस प्रोवाइड करेगी. और फिर से हम कहते हैं कि आपने हमारे कंपनी के ऊपर जो कॉन्फिडेंस दिखाया, जो विश्वास दिखाया, उसके लिए फिर से कंपनी आपको थैंक्स कहती है. थैंकिंग यू yours faithfully for Guru Industries Limited. Sign Mr. नितिन मोदी, जनरल मैनेजर एंड कंपनी सेक्रेटरी. आप यहाँ पे सिर्फ कंपनी सेक्रेटरी लिखोगे तो भी चलेगा, नॉट नेसेसरी टू राइट जनरल मैनेजर, क्योंकि करस्पॉन्डेंस कौन करता है, कंपनी सेक्रेटरी. इसलिए आप फिर से यहाँ पे जनरल मैनेजर लिखने की जरूरत नाही, पुन्हा इकडे जनरल मैनेजर लिहिण्याची गरज नाही. फक्त काय लिहा, कंपनी सेक्रेटरी. नाहीतर तुम्ही कन्फ्यूज होणार की जनरल मॅनेजर कोणत्या लेटरमध्ये होतं. आलं लक्षात. जनरल मॅनेजर लिहू नका, फक्त काय लिहा, कंपनी सेक्रेटरी. अँड हिअर एन्क्लोजर
fixed deposit receipt number, because company will send fixed deposit receipt to depositor along with this letter. इसी लेटर के साथ कंपनी डिपॉजिट रिसिप्ट भी क्या करेगी, सेंड। तो यहाँ पे हम उसको क्या लिखेंगे, इंक्लोजर, ENCL मतलब इंक्लोजर। तो इस लेटर के हम फिक्स्ड डिपॉजिट रिसिप्ट भी क्या करेंगे, अटॅच करेंगे। एन्क्लोजरचा अर्थ काय होतो, जे डॉक्युमेंट आपण अटॅच करतो त्याला काय म्हटलं जातं, एन्क्लोजर। आणि इकडे आपण नंबर दिलेला आहे 678 आणि इथे पण नंबर काय दिलेला आहे बघा, 678. सो दिस इज अबाउट थँक गिविंग लेटर टू डिपॉजिटर. थँक यू.